बीड जिल्हा हा मराठवाडा विभागातील संपूर्ण जिल्ह्यापैकी एक क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा मानला जातो आणि त्याच तोच बीड जिल्हा सध्या महाराष्ट्रभर एका वेगळ्याच विषयाने चर्चेत आहे. तो विषय म्हणजे संतोष देशमुख यांची झालेली निगृण हत्या आणि त्याच हत्येनंतर बीड जिल्हा चर्चेत आलाय. मग बीड मधली दादागिरी असेल, गुंडगिरी असेल, ही परळी तालुक्याबरोबरच संपूर्ण बीड मध्ये वाढत चालली. मग परळी तालुक्यातील किंवा बीड मधील बाहेर शिकणारे मुलं असतील, पुणे मुंबई येथे शिकणारे राहणारे मुलं असतील, अशा मुलांना बाहेर बीड मध्ये घडत असलेल्या परिस्थितीमुळे त्रास व्हायला लागला. त्यांना अडचणीला सामोरं जाण्याची वेळ आली. तुम्ही बीड मधले आहात, तुम्ही गुंडागर्दी दादागिरी असणाऱ्या जिल्ह्यातले आहात असं म्हणून त्यांना रूम भेटत नाही किंवा अशा अनेक अडचणी येतात. परंतु बीड मधील आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश धस हे एक वेळेस आपल्या भाषणात बोलताना असं सांगतात की बीडमध्ये फक्त परळीच असं एक तालुका आहे, परळीच असं एक शहर आहे, तालुका आहे की जिथं दादागिरी गुंडागिरी वाढत चालली. परळीचाच फक्त बिहार झालाय. बाकी इतर कुठल्याही तालुक्यात किंवा मतदारसंघात दहशत नाही, गुंडागर्दी नाही, दादागिरी नाही. परंतु याच घटनेनंतर आष्टी मतदारसंघात 2 सख्या भावाचा काल खून झालाय. या घडलेल्या घटनेनंतर सुरेश धस यांच्या या वक्तव्यावर ताशारे ओढले जात आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे अशी चर्चा आहे. तर नेमकं काय प्रकरण घडलंय तेच जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधनं. तर नमस्कार, मी औदुंबर आणि आपण पाहत आहात आपल्या बिंदास मराठी लाईव्ह मध्ये. नेमका विषय काय आहे? गुरुवारी दुपारी वाहेरा गावामध्ये आष्टी तालुक्यातील हातवळखा या गावाचे 2 रहिवासी अजय भोसले आणि भारत भोसले या 2 तरुणाचा मृत्यू झालाय. ते तरुण पारधी समाजाचे होते. समाजाचा उल्लेख मी यासाठी करतोय की सध्या जे काही वातावरण चालू आहे ते फक्त जातीय वादावर चालू आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला मिळालेले मराठा विरुद्ध वंजारी वळण असेल, त्यानंतर आष्टी तालुक्यात अजय भोसले आणि भारत भोसले यांची हत्या झाली, निगृण हत्या झालेली आहे. तर त्यांची ही जी झालेली हत्या आहे ही नातेवाईकातूनच झालेली आहे असं सध्या तरी चर्चा आहे. अजय भोसले आणि भरत भोसले गुरुवारी तुळजापूरकडे दर्शनासाठी जात असताना त्यांची गाडी वाहेरा या गावाजवळ रात्री 9च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने हात केला की तुम्हाला जिकडे जायचंय त्याच वाटेने मला देखील यायचंय, मला तुमच्यासोबत पुढेपर्यंत सोडा असं सांगून गाडी थांबवण्यात आली. परंतु भारत भोसले, अजय भोसले, त्यांचे बंधू कृष्णा भोसले आणि त्यांचे काही साथीदार मित्र गाडीमध्ये असल्याने त्यांच्या गाडीमध्ये जागा नाही असं सांगून त्या अज्ञात व्यक्तीला त्यांनी गाडीमध्ये बसवलं नाही. परंतु तरी देखील तो व्यक्ती नाही मला येऊ द्या, नाही मला येऊ द्या असं करून त्यांनी त्या अजय भोसले आणि भारत भोसले यांची गाडी थांबून धरली. त्यानंतर
अजय भोसले आणि भारत भोसले यांचा जुनाच वाद असलेले त्यांच्या समाजातील नातेवाईक जे त्यांना मारण्यासाठी दबा धरून बसले होते, ते गाडी थांबलेली पाहून पळत आले आणि त्यांच्यावर 10 ते 15 जणांनी काठ्याने, कुऱ्हाडीने, लोखंडी रॉडने, चाकूने, धारदार शस्त्राने हल्ला चढवला आणि यातच भरत भोसले आणि अजय भोसले या 2 भावाचा जागेवरच मृत्यू झाला. तर कृष्णा भोसले भरत भोसले यांचा मृत्यू झाला आणि कृष्णा भोसले हा जखमी स्वरूपात अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. अजय भोसले आणि भरत भोसले यांचा खून झाल्यानंतर त्यांचा मृतदेह रस्त्यावर फेकण्यात आला. तर सुरेश धस जे बोलत होते की आष्टीमध्ये अशी कुठलीही गुंडागिरी किंवा दादागिरी नाहीये, तर त्या सुरेश धस यांच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते अशी सध्या तरी चर्चा आहे. या घडलेल्या हत्येनंतर भोसले कुटुंब यांनी टाहो फोडलाय आणि आम्हाला फक्त न्यायच पाहिजे, आम्हाला पैसा नको, काही नको, आम्हाला फक्त न्यायच पाहिजे अशी पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर आंभोरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर API साळवे साहेब यांनी घटनेतील 10 जणांवर गुन्हे दाखल केलेत व 7 जणांना अटक देखील करण्यात आली. तर त्याच घटनेची माहिती देताना साळवे साहेब सांगतात की या घटनेमधील जे 10 आरोपी आहेत त्यांच्यावर हत्या करण्याची कोशिश किंवा चोरी, मारहाण अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यातीलच आपण 7 जणांना अटक देखील केलेली आहे. तर याच घडलेल्या घटनेसंदर्भात सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते का, किंवा ही घटना खरंच नातेवाईकातून झालेली असेल का? त्याचबरोबर बीडमध्ये संपूर्ण जिल्ह्यातच खरंच गुंडागिरी वाढायला चालली का, खरंच दादागिरी वाढत चालली का, बीडचा खरंच कुठंतरी बिहार होतोय का? तर तुम्हाला काय वाटतंय हे व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. धन्यवाद.